हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाजास एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी शासन आणि समाजाचा प्रतिनिधी म्हणून सकारात्मक विचार करून बंजारा समाजास एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी समिती गठीत होणार असून समाजाला न्याय देण्याकरिता प्रयत्न करणार अशी प्रतिक्रिया राज्याचे उच्च शिक्षण आणि आदिवासी विकास पर्यटन मंत्री इंद्रनील नाईक यांनी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे। उमरगा तालुक्यातील नाईक नगर मुरुम येथे शनिवारी आत्महत्या केलेल्या पवन चव्हाण यांच्या कुटुंबियांची उच्च शिक्षण आणि आदिवासी विकास पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी भेट घेऊन सांत्वन केलंय। बंजारा समाजाला एसटी आरक्षण मिळावं या मागणीसाठी मुरुम येथील नाईक नगर तांड्यातील 32 वर्षीय पवन चव्हाण यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी घडली होती। या कुटुंबाला सांत्वन करण्यासाठी राज्यमंत्री नामदार इंद्रनील नाईक यांनी नगर मुरुम तांडा येथे प्रत्यक्ष भेट घेऊन मयत पवन चव्हाण यांच्या कुटुंबांना सांत्वन भेट दिली आहे। या कुटुंबातील व्यक्तींना मदत देऊन पुढील भविष्यासाठी मयत पवन चव्हाण यांच्या पत्नीला सरकारी नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असं आश्वासन दिलंय। तर बंजारा आरक्षणासाठी राज्यातील बंजारा युवकांनी आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलू नयेत असं आवाहन राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी केलंय। या प्रसंगी आमदार प्रवीण स्वामी, ज्येष्ठ नेते माणिकराव राठोड, संताजी काका चालुक्य, सुरेशदासजी बिराजदार, विद्यानंद भाऊ राठोड, प्रकाश चव्हाण, प्रवीण पवार, विलास राठोड, रंजन राठोड, योगेश राठोड सर अनेक जण उपस्थित होते। या संदर्भात राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्याशी बातचीत केली आहे। आमचे प्रतिनिधी सतीश राठोड यांनी पाहुयात। आज उमरगा इथे स्वर्गीय पवन चव्हाण यांच्या घरी सांत्वनपर भेट देण्याकरिता मी इथे आलेलो आहे आणि मागच्या काही दिवसापासून मी आपण सर्व ऐकतायत की हैदराबाद गॅजेटियर लागू करून जो हैदराबाद गॅजेटमध्ये बंजारा समाजाला आदिवासी ट्राईब म्हणून दाखवलेला आहे आणि त्या गॅजेटनुसार 4 राज्यात बंजारा समाजाला एसटीचं आरक्षण मिळालेलं आहे। त्याच धर्तीवर महाराष्ट्रात पण आरक्षण मिळावं म्हणून एक चळवळ सुरू झालेली आहे। पण अशा चळवळीमध्ये आपल्याला काही बघायला मिळालेलं आहे की काही लोकांनी टोकाची भूमिका घेऊन आत्महत्या करण्यासारखं पण एक पाऊल उचललेलं आहे। सर्वप्रथम तर मी सर्वांना एवढंच सांगतो की शासन म्हणून असेल किंवा एक समाजाचा प्रतिनिधी म्हणून असेल, तिथे सकारात्मक सर्वच काही विचार तिथे आपण करतोय। एक समितीचं गठन पण करतोय आपण तिथे, जो शासन दरबारी प्रत्येक जागेवर जिथे समिती जाणार तशी एक समिती गठन करून आपण तिथे 100% समाजाला कसं न्याय देता येईल। आणि याच्यात एक समजायची गोष्ट अशी आहे की कुठल्याही समाजाला दुसऱ्या समाजाला त्याला कुठलाही आरक्षणाला हात न लावता, धक्का न लावता, म्हणजे आमचं म्हणणं आहे की एसटी प्रवर्गात म्हणजे अनुसूचित जमातीमध्ये त्या सूचीमध्ये टाकून त्याच्यात वेगळं आरक्षण हा बंजारा समाजाला देण्यात यावं, म्हणजे ते मूळ एसटी मधल्या लोकांना तिथल्या त्यांच्या आरक्षणाला धक्का न लागता। पण ही घटना जेव्हा झाली तेव्हा मला फार दुःख झालं की आपले लोक जेव्हा समाजाचे बांधव एवढ्या टोकाची भूमिका घेतात आणि खालच्या लेवलवर जर आजही फिरलो तर ट्रायबल सारखीच परिस्थिती आपण जर मी थोडंसं काही दिवसानंतर पूर्ण तथ्य पण मांडणारच आहे की यापूर्वी स्वर्गीय वसंतराव नाईक साहेब असतील त्या काळातून आजपर्यंत 4 वेळेस समिती आयोग गठन झालेला आहे। 4ही आयोगांनी दिल्ली दरबारी प्रस्ताव पण पाठवलेला आहे की बंजारा समाज हा ट्रायबल क्रायटेरियाला पूर्ण तरी मॅच करतोय असं प्रस्ताव 3 ते 4 वेळेस पाठवलेला, 4 समित्यांनी पाठवलेला आहे यापूर्वी केंद्राकडे। पण काहीतरी आता त्याच्यातलं मला राजकारण आहे की काय माहिती नाही, पण आजपर्यंत ते सक्सेसफुल तिथे झालेलं नाहीये। पण आज मला असं वाटते की जनता आणि समाजाचे लोक हे फार शुद्ध आणि अभ्यासू झालेले आहेत, म्हणून याला कुठेतरी चांगल्या रीतीने लढा देऊन समोर नेण्याची गरज आहे। पण याला एकही असायला पाहिजे। इंद्रनील नाईक म्हणून तिथे एकटा लढणार नाही किंवा कुठली संघटना म्हणून एकटे लढणार नाहीये, हा समाज पूर्ण एक सोबत लढणार आणि एक सोबत मागणी करणार आहे। आणि त्याचं श्रेय हा मला किंवा कोणाला एकट्याला जाणार नाही, कुठल्या संघटनेला जाणार नाही। श्रेय घ्यायचं असेल तर माझं मत आहे की समाजाने एकत्र येऊन श्रेय घ्यावं, सर्वांचं श्रेय घ्यावं म्हणून। पण ही जी घटना कसं आहे, एसटी प्रवर्गात जर
आपल्याला समाजाला न्यायचा असेल तर हा शासन निर्णय घेऊ शकत नाही, हा दिल्ली दरबारी जाईल. आणि याला फार मोठी प्रक्रिया आहे, हे काय आज उद्यात होणारा विषय नाही आहे. याला फार मोठा लढा द्यावा लागेल. वेगवेगळ्या जाग्यावर काही लोक मला आज समजलंय काही सुप्रीम कोर्टात पण चाललेत फेवरमध्ये. तर हे एकदा काय आहे की याला सुरुवात झालेली आहे, हे कसं स्ट्रक्चर होणार आहे हे थोडंसं समजायची आवश्यकता आहे. एक मीटिंग झालेली आहे आता, अशा कमीत कमी 20-25 मीटिंग होतील, त्यानंतर त्याचं स्ट्रक्चर समजेल आपल्याला. तर त्याच्या आधी कुठलंही भाष्य त्याच्यावर करणं माझं मत आहे की चुकीचं आहे. त्याच्यापेक्षा मी जर आज काही बोललो त्याच्यापेक्षा चांगलंही होऊ शकते.